सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोकाची चाचपणी केली जाते। सीआयडी कडून हालचाली सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आणि एक आरोपी अजूनही फरार आहे। आरोपींनी एकत्रित कट करून हत्या केल्याचं तपासात समोर आलंय आणि त्या पार्श्वभूमीवर मकोकाची चाचपणी केली जाते। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, अधिवेशनामध्ये सांगितलं गेलं होतं की आरोपींवर मकोका लावला जाईल, आता त्या दिशेने कशा हालचाली सुरू आहेत? या आरोपींवरती याआधी अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत आणि हे जे गुन्हे आधीचे आहेत त्यापैकी अनेक गुन्हे या आरोपींनी एकत्रितपणे केलेले आहेत। हा सगळा तपास सीआयडीचा सांगतो आहे आणि त्यानंतर या सगळ्या टोळीवरती, ज्यामध्ये वाल्मिक कराड आहे, सुधीर सांगळे आहे, सुदर्शन घुले आहे आणि इतरही आरोपी आहेत, या सगळ्यांवरती मकोका कायद्याअंतर्गत अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची सुरुवात किंवा या प्रक्रियेची सुरुवात सीआयडी कडून करण्यात आलेली आहे। एक प्रक्रिया असते, या सगळ्या गुन्ह्यांचा जो काही लेखाजोखा आहे, जो इतिहास आहे, तो या सीआयडीला तयार करून त्यांची कुंडली एका अर्थाने तयार करून समोर ठेवावी लागते आणि त्यानंतर मकोका लावण्याचा निर्णय होतो। त्या दिशेने पावलं पडायला सुरुवात झालेली आहे आणि हा यामधला एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, कारण हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकार तर आहेच, मात्र त्याआधी या टोळीने पाठीमागे जे काही केलेलं आहे ते देखील या निमित्ताने मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावरती येऊ शकतं। निश्चित मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।